आई तुळजाभवानी माता जगदंबे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदयाचे मानबिंदू सरसेनापती शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे, पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवा नेते आदरणीय आदिजी ठाकरे, स्वर्गीय मासाहेब, स्वर्गीय दिगे साहेब, स्वर्गीय शाबीरबाई शेख, स्वर्गीय आप्पासाहेब जोगळेकर, परमपवित्र भगवा दोष. अतिशय दुःखित अंतकरणाने या ठिकाणी बोलावंसं वाटते. गैवरून आले, कारण जी शिवसेना आम्ही पाहिली ती शिवसेनेमध्ये जे मोठे झाले, तालुक्यात ज्यांना जिल्हा परिषद सदस्य केलं, पंचायत समिती सदस्य झाले, गावचे सरपंच झाले, पंचायत समितीचे सभापती झाले, जिल्हा परिषदला अनेक समित्या मिळाल्या, आमदार झाले, खासदार झाले आणि वेळेनुसार आपल्या आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी आमच्यासारख्या निष्ठावंत जुन्नर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून परत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी इतर पक्षामध्ये गेले. त्यांचा मी जाहीर निषेध करतो. कारण सत्ता येते, सत्ता जाते, सत्ता आळवावरचं पाणी आहे, त्याचा वगळ कुठे जाईल सांगता येत नाही. पण बांधवांनो, हा सिन्नर तालुक्यात जो शिवसैनिक जो उभा आहे तो आदरणीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय आदिजी ठाकरे साहेबांचा सैनिक आहे. आणि हा सैनिक किती वादळ आलं, किती वारा आला, किती पाऊस आला, किती ऊन आला, याची तमाम वारताना हा वाटू सैनिक पुढे चाललाय. आज आमच्या मावळ पठाराचा राजा पांडुशेठ गाडेकर आज गाड्याचा नाद असणारा माणूस आहे हा, परंतु त्या माणसानं या ठिकाणी त्याची भूमिका मांडली. आणि ज्या शाखेमध्ये आज आपण आहोत ती शाखा कुणी उभी केली हो? आदरणीय स्वर्गीय माझे मित्र राजाभाऊ गुंजाळ, त्यांच्या आठवणी इतक्या आहेत की त्याच्यावरती एक पुस्तक तयार होईल. परंतु ती एवढी वेळ नाही आपल्याला थोडक्यात तुम्हाला मला सांगायचंय की ह्या तालुक्यामध्ये जे राहिले ते निष्ठावंत राहिले. ज्या वेळेस युत्या झाल्या, आघाड्या झाल्या, आपली पहिली युती होती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती, परंतु त्यानंतर जे काही घडलं ते तुम्हाला माहिती आहे. जो प्रत्येक जण म्हणतो आपल्या पाठीत खंजीर खुपसलाय, शिवदानांनी प्रत्येक वेळेस म्हटले पाठीत, तसंच भारतीय जनता पक्षाने सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. आणि या सगळ्या घटनाक्रम आपण महाराष्ट्र उभा डोळ्याने बघतोय, देश बघतोय, भारत बघतोय. आणि देशात काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय, इतर राज्यांमध्ये काय चाललंय, हे आपल्या उघड्या डोळ्याने आपण नांगार नाच या भारतीय जनता पक्षाचा बघतोय. फक्त त्यांच्याकडे आले ना, किती भ्रष्टाचारी असू द्या, किती करप्टेड असू द्या, किती व्यभिचारी असू द्या, त्यांच्याकडे आल्यानंतर सनलाईट मध्ये धुतात कसे वॉशिंग मशीन मध्ये की ते स्वच्छ होतात. आणि जे आपल्याकडे आले ना तर मग हे हिंदुत्व सोडून यांनी आघाडी काँग्रेस बरोबर केली आणि मग यांनी राष्ट्रवादीचे घेतले तर यांना हिंदुत्व नाही. म्हणजे ह्या ज्या काही घटना चालल्यात, मला वरच्या राजकारणात जायचं नाही, मला तालुक्यापुरतं बोलायचं. पण आता या तालुक्याची आमची जी परिस्थिती आहे किती कठीण असू द्या, आमच्याकडे होतच काय 1980-82 साली अन्न आपल्याकडे होतं काय? काही नव्हतं आमच्याकडं. एक दिगे साहेब आणि एक शाबीर शेख तालुक्यात येत होते. बाळासाहेब दांगट 90ला आले, 90ला पडलो, पण 95ला आम्ही विजय झाला, 99ला विजयी झालो, 2004ला पडलो, 2009ला पडलो, 14ला पडलो, 19ला पडलो. परंतु सैनिक आहे तिथेच आहे. आमदार झाले, खासदार झाले, सगळे आम्हाला सोडून गेले, पण बाकी एकही सैनिक गेला नाही. आणि म्हणून माझी सगळ्यांना तमाम जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या गटांमध्ये 8ही जिल्हा परिषद गटातल्या सैनिकांना माझी कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे की जिथं आज आपल्या पक्षाने आदेश दिलाय, जिथे जे चिन्ह असेल ते चिन्ह आपल्याला चालवायचंय आणि त्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपल्याला विजय करायचे. मयूर भाऊ, कारण तुमची तळमळ मी पाहिली. रात्रीतून बाळासाहेबांचे फोटो लावणारा हा मयूर आणि हा माझा शांताराम, कारण यांनी रात्रीतून फक्त हे अख्खं बेलव भगवमय करून टाकलं. कारण त्यांना जे पटत नाही, विचार पटत नाही, असे जिवंत कार्यकर्ते पाहिजे. तो नाही तर स्वार्थासाठी माझ्या बायकोलाच मिळालं पाहिजे, तर माझी बायको आत्महत्या करेल. अहो काय भास्कर शेठ बोलावं, अहो बोलता आलं पाहिजे. पुढच्या कार्यकर्त्याला ब्लॅकमेल किती करायचा, पण स्वतःच्या घरात उभं राहिले असं तर मान्य केलं असतं. पण तुम्ही दुसऱ्याच्या घरावर अतिक्रमण करताय, हे अतिक्रमण नाही का? जसं शेजारचा बांध आपण कुरितो, आपण त्याचं अतिक्रमण करतो, तसं तुम्ही शेजारच्याचा बांध कोरला. म्हणजे एक जो उभलतं नेतृत्व होतं तालुक्यामध्ये, भविष्यामध्ये भास्कर शेठला जे काही उज्ज्वल दिसत होतं, आमच्या सारख्याला सुद्धा एक आधार होता, तो आधार दिलीप दादा यांनी घालवला. म्हणजे कार्यकर्ते खच्ची करायचं काम शिरदांना म्हटल्याप्रमाणे यांनी केलंय. हे शिवसेनेत होते, फक्त हे का राहिले? ज्या वेळेस आपले गटतट झाले,
पहिली मीटिंग निर्लेकर साहेब आणि सचिन भाऊनी माझ्या इथे घेतली. तुम्ही सगळे मावळे आलता, संभाजी तुम्ही सगळे लोक आलता. त्यावेळेस माऊली शेठ कधी आले? सगळ्यात उशिरा आले. आले तर आले का आले? जे गेलते ते राहिले गेलेल्यांनी सांगितलं का तुम्ही थांबा, राहिलेली संपून मग या, आणि त्यांनी त्यांचं कार्य बरोबर दादा सिद्ध केलं. म्हणून माऊली शेठ तुमचा मी आज जाहीर निषेध करतो. तुम्ही समोरासमोर माझ्या बसा. तुम्ही काय सांगता? 40 वर्ष तुमचं वय किती? आणि आतापर्यंत अण्णांनी सांगितल्याप्रमाणे 2009 ला तुम्ही इकडे विधानसभेला आलात. इथून मागे तुम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये होता, पण तुम्ही तिकडे शिवसेनेचं काम करत असाल. पण जुन्नर तालुक्याचा भौगोलिक भाग तुम्हाला माहित नव्हता. तुम्हाला कुसूरला जायचं कुठं आहे? तुम्ही शिवाजीवर पण जुन्नर मध्ये विचारताय कुसूरचा रस्ता कोणता, हे विसरले? अहो विसरले काय हे तुम्ही? अहो संभाजी तांब्याला डॉमिनेट करायचं, शरद अण्णाला डॉमिनेट करायचं, भास्कर शेठला डॉमिनेट करायचं. तालुक्यामध्ये जे उभी नेतृत्व शांताराम असेल, मयूर असेल, ही सगळी तरुण माझे मित्र असतील, यांना तालुक्यात प्रत्येक गटामध्ये डॉमिनेट करण्याचं काम माऊली खंडागळेने केलंय. आणि त्याच्या मागे आद्य शक्ती कोण आहे आम्हाला माहितीये. पैशाचा जोर आहे. शिंदे साहेबांना माझी विनंती, शिंदे साहेब अशी फोडजोड करून आमच्या सारखा शेतकऱ्याचा पोरगा सैनिक कधी विकला जाणार नाही. विकाऊ नाही, भाडगाव पण नाही. उद्धव साहेब ठाकरे यांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणून माझी एक विनंती आहे की आपण आज जो घेतलेला निर्णय प्रत्येक गटामध्ये अशा बाईट दादा झाल्या पाहिजेत. त्याशिवाय सैनिक जागा होणार नाही आणि त्याला आपला आधार घालणार नाही. म्हणून या ठिकाणी या गटामध्ये ज्या स्नेहलताई आहेत, पांडू दादा आहेत, त्यानंतर प्रदीप दादा आहेत, या तिघांनाही घड्याळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा, अशी मी बाळासाहेब ठाकरेंच्या वर चरणी आणि राजा भाऊच्या चरणी हीच आपली श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.